विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचं मॅथ त्यातला प्रॅक्टिस सेट 2.6 त्यातला आपल्याकडे एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 6. बघा, मिस्टर कासर रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग earthen pots. He makes certain number of pots on a daily basis. Production of cost of each is rupees 40 more than 10 times total number of pots he makes in a one day. If production cost of all pots per day in rupees 600, find the production of cost of one pot and number of pots he makes per day. तर बघा, आपल्याला काय काय फाइंड आउट करायचंय की एका दिवसाला तो किती पॉट्स बनवत असेल आणि त्या बनवलेल्या पॉटची प्रोडक्शन कॉस्ट किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर लक्षात घ्या, लेट नंबर ऑफ पॉट्स मेक पर डे बी एक्स. बघा, तो दिवसाला एक्स एवढे पॉट्स बनवत असत, आपण असं इथे कन्सिडर केलं. आता कंडिशन बघा, त्या एका पॉटची जी काही प्रोडक्शन कॉस्ट आहे तर ती प्रोडक्शन कॉस्ट बघा कशी असणार आहे. ती प्रोडक्शन कॉस्ट लक्षात घ्या, इच पॉट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट आहे 40 मोर दॅन 10 टाइम ऑफ द टोटल नंबर ऑफ पॉट्स आहे. बघा, नंबर ऑफ पॉट्स मी एक्स कन्सिडर केले तर आपल्याला ते नंबर ऑफ पॉट जे आहे ते 10 टाइम आहे आणि 40 मोर दॅन म्हणून प्लस आपण काय केलं तो 40. तर बघा, त्यांचं आपण टोटल प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला इक्वेशन बनणार आहे, तर x ब्रॅकेट 10x प्लस 40 इज इक्वल टू, बघा, जी पर डे ला आपल्याला जी प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ऑन पॉटची तर ती किती आहे दिलेली 600. म्हणून टोटल प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इज इक्वल टू 600. बघा, x इंटू 10 म्हणजे 10x स्क्वेअर प्लस 40x 600 याला आतमध्ये घ्या म्हणजे मायनस होईल, मायनस 600 इज इक्वल टू 0. बघा, इथे आपण डिवाइड बाय 10 करा म्हणजे काय होईल, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. आता या मायनस 60 चे आपल्याला असे फॅक्टर हवेत का तो 4 आला पाहिजे. 10 म्हणजे 60 चे असे फॅक्टर पाहिजे की आपल्याला प्लस मायनस 4 आला पाहिजे. तर आपण फॅक्टर घेऊ 10 6 जा, मला प्लस 4 हवे तर आपण काय करू, ग्रेटर नंबरला प्लस आणि स्मॉलर नंबरला मायनस म्हणजे प्लस 10 मायनस 6 म्हणजे प्लस 4. तर बघा, आपल्याकडे दोन फॅक्टर निघाले म्हणजे x प्लस 10 आणि अदर ब्रॅकेट मध्ये x मायनस 6 इज इक्वल टू 0. मग इथे लक्षात घ्या, x इज इक्वल टू हा प्लस 10 आहे, राईट साइडला जाताना मायनस 10 झाला, x इज इक्वल टू मायनस 6 आहे, राईट साइडला जाताना तो प्लस 6 झाला. निगेटिव्ह आपण कधीच कन्सिडर करत नाही. तर x इज इक्वल टू, बघा, आपल्याकडे x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 6. याचा अर्थ नंबर ऑफ पॉट्स मेक पर डे किती होत असेल, दिवसाला 6 पॉट होत असतील. तर बघा, x इज इक्वल टू 6 अँड जी काही प्रोडक्शन कॉस्ट आहे एक पॉट बनवण्यासाठी तर बघा ती 10x इज इक्वल 10x प्लस 40 इज इक्वल टू 10 इंटू 6 प्लस 40. बघा, 10 इंटू 6 60 प्लस 40 इज इक्वल टू 100. तर बघा, मग लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, देअरफॉर किती पॉट्स बनतात आपल्याकडे दिवसभरामध्ये 6. द नंबर ऑफ पॉट्स मेक्स पर डे इज 6. तर बघा, आपण दिवसाला 6 नंबर ऑफ पॉट्स हा तो कासम बनवत आहे आणि जे टोटल प्रोडक्शन ऑफ कॉस्ट जे आहे म्हणजे एका याची तर बघा, प्रोडक्शन कॉस्ट each pot is 100 रुपीज. म्हणजे बघा, अशा पद्धतीने दिवसाला कासम काय करतोय 6 पॉट्स बनवतोय आणि एक पॉट बनवण्यासाठी त्याची प्रोडक्शनची कॉस्ट आहे ती किती आहे 100 रुपीज. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 7. प्रतीक टेक्स 8 hours and to the travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in a still water is a 12 km per hour. Find the speed of water current.
बघा प्रत्येक जो आहे प्रत्येक 36 किलोमीटरचा डिस्टन्स डाउनस्ट्रीम वरून आणि तो रिटर्न येतोय त्या सेम स्पॉटला, त्यासाठी त्याला 8 आवर्स लागतोय. आणि स्पीड ऑफ बोट इन अ करंट वॉटर 12 किलोमीटर पर आवर आहे. त्या स्पीडचं जे काही बोटचं जे स्पीड जे आहे ते किती आहे आपल्याकडे 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. ते लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचंय, करंट वॉटरचं स्पीड काढायचंय. ते लक्षात घ्या इथे लेट स्पीड ऑफ वॉटर करंट बी x किलोमीटर पर आवर. बघा स्पीड ऑफ वॉटर करंट जो आहे तो किती आहे x किलोमीटर पर आवर आहे. आता काय होतं लक्षात घ्या. तर आपण काय करू, स्पीड जे आहे डाऊनस्ट्रीमचं आणि स्पीड आहे अपस्ट्रीमचं. तर बघा इथं स्पीड अपस्ट्रीम अपस्ट्रीमचं जे स्पीड जे आपल्याकडे आहे त्याला आपण बघा तुम्हाला किती दिलं त्यांनी 12 किलोमीटर पर आवर आपल्याला इथे लागत राहतो. म्हणजे स्पीड अपस्ट्रीमचा आपल्याकडे जो आहे तो आपण घेऊ 12 - x किलोमीटर पर आवर. आणि स्पीड आहे आपल्याकडे डाऊनस्ट्रीमचं 12 + x किलोमीटर पर आवर. बघा अशा पद्धतीने आपण अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम बोर्डचा आपण स्पीड काढून घेतलेला आहे. करंट वॉटरच्या स्पीडला आपण x कन्सिडर केलेला आहे. तर आपल्याला आता कंडिशन आपल्याला इथे घ्यायची, लक्षात ठेवा 8 किलोमीटर. लक्षात घ्या इथं 8 आवर्स त्याला 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम आणि रिटर्न होण्यासाठी त्याला 36 किलोमीटर डिस्टन्स आहे तो 8 तासामध्ये इथं कंप्लीट करतोय. तर बघा इथं 36 अपॉन अपस्ट्रीम 12 - x प्लस 36 अपॉन डाऊनस्ट्रीम म्हणजे 12 + x इज इक्वल टू 8. तर तो 8 आवर्स मध्ये एवढा डिस्टन्स कव्हर करतोय. तर बघा हा 36 आपण इथे कॉमन घेऊ. म्हणजे काय झालं 1/12 - x प्लस 1/12 + x इज इक्वल टू 8. तर लक्षात घ्या इथं हा जो 36 मल्टिपलचा आहे तो आपण इथे डिवाइडला पाठवून देऊ. म्हणजे इथं बघा 1/12 - x प्लस 1/12 + x इज इक्वल टू 8/36. म्हणजे मल्टिपलचा 36 आपण इथे डिवाइडला घेतला. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 12 + x 1 जा 12 + x प्लस 12 - x 1 जा 12 - x अपॉन खाली दोघांचं मल्टिपल आपण डायरेक्टली मल्टिपल करू. 12 × 12 144 मायनस प्लस मायनस x × x स्क्वेअर इज इक्वल टू इथे डिवाइड करा. डिवाइड होत असेल तर आपण डिवाइड करू 4 ने करू. 4 2 जार इथे लक्षात घ्या 4 9 जार. बघा 2/9 इथे लक्षात घ्या प्लस x मायनस x विल गेट कॅन्सल. 12 + 12 बघा 12 + 12 24 डिवाइड बाय 144 मायनस x स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. बघा त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे 24 × 9 इज इक्वल टू 2 × 144 मायनस x स्क्वेअर. आपण इथला जो मल्टिपलचा 2 आहे इथं आपण डिवाइडला घेऊ. म्हणजे 24 × 9 अपॉन 2 इज इक्वल टू 144 मायनस x स्क्वेअर. इथे लक्षात घ्या 2 1 जार 2 2 1 जार 2 2 जार. इथे लक्षात घ्या 12 × 9 इज इक्वल टू 144 मायनस x स्क्वेअर. मग 12 × 9 करा. बघा इथं 9 × 2 18 कॅरी 1 9 1 जार 9 9 + 1 10 म्हणजे 108 इज इक्वल टू 144 मायनस x स्क्वेअर. हा मायनस x स्क्वेअर आहे लेफ्ट साइडला आणला म्हणजे हा पॉझिटिव्ह मध्ये होईल. म्हणजे 144 मायनस 108. बघा इथं x स्क्वेअर इज इक्वल टू बघा इथं 4 - 8 म्हणजे आपण 14 - 8 इथं गेला. म्हणजे लक्षात घ्या इथं उरला 6 इथं कॅरी 1 म्हणजे 4 - 1 3 1 - 1 0. x स्क्वेअर इज इक्वल टू 36. देयरफॉर x इज इक्वल टू 36 चा रूट आपल्याकडे आहे 6 म्हणजे किलोमीटर पर आवर. याचा अर्थ बघा स्पीड ऑफ वॉटर करंट आपल्याकडे किती आहे 6 किलोमीटर पर आवर. बघा इथे लिहा स्पीड ऑफ वॉटर करंट इज
6 किलोमीटर पर आवर. अशा पद्धतीने आपण वॉटर करंटचा स्पीड इथे आपण फाइंड आउट केला. बघा क्वेश्चन नंबर 8. पिंटू टेक 6 days more than those Nishu to complete certain work. बघा पिंटू जो आहे तो निशापेक्षा तो काय करतोय 6 दिवस जास्त कामाला घेतोय. आणि इफ दे वर्क टुगेदर दे फिनिश इफ 4 days. आणि दोन्ही मिळून ते वर्क जे आहे ते दोघं 4 दिवसामध्ये संपवत आहेत. हाऊ मेनी डेज वुड इट टेक टू द कंप्लीट वर्क इफ दे वर्क अलोन. तर समजा तर एकट्याला समजा वर्क दिला तर दोघं ते किती दिवसांमध्ये ते काम संपवते ते हे आपल्याला काढायचंय. तर लक्षात घ्या लेट. बघा इथं आपण करू निशू टेक एक्स डेज. एक्स डे कंप्लीट द वर्क मध्ये आपल्याला काढायचंय किती दिवसांमध्ये काम होणार आहे. एक्स डेज टू कंप्लीट द वर्क अलोन. बघा समजा आपण कसं घेतलं निशू ही एकटी जर काम करायला बिळगली तर ती किती दिवसांमध्ये घेईल ती तर 1 दिवसांमध्ये काम करेल. त्याच्यानंतर पिंटूचं बघा इथं पिंटू टेक्स. बघा निशाचं तुम्ही जर 1 दिवसांमध्ये पकडला आहे तर तो तिच्यापेक्षा 6 दिवसांनी जास्त काम करतो म्हणजे 6 दिवस जास्त घेतोय म्हणजे x प्लस 6 days कंप्लीट द वर्क अलोन. बघा आता या दोघांमध्ये दोघे मिळून किती दिवसांमध्ये काम कंप्लीट करताय तर 4 days मध्ये म्हणजे 1/x प्लस 1/x प्लस 6 इज इक्वल टू 1/4. तर बघा यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x प्लस 6 प्लस x1 जार x आणि खाली या दोघांचं मल्टिपल करा. x इंटू x x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. बघा इथं 6 प्लस 6 2x प्लस 6 अपॉन x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. बघा इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे 4 इंटू 2x प्लस 6 इज इक्वल टू 1 इंटू x स्क्वेअर प्लस 6x. इथे लक्षात घ्या 4 इंटू 2 8x 4 इंटू 2 8x प्लस 4 6 are 24 इज इक्वल टू 1 ने जर मल्टिपल केलं तर x स्क्वेअर प्लस 6x तुमचा ऍज इट असणार आहे 1 ने मल्टिपल त्याला केलं तर. मग आता पुढे बघा x स्क्वेअर प्लस 6x मायनस 8x मायनस 24 इज इक्वल टू 0. बघा इथं x स्क्वेअर 6x मायनस 8x म्हणजे मायनस 2x मायनस 24 इज इक्वल टू 0. बघा इथं मायनस 24 चे असे फॅक्टर द्या की आपल्याला जो 2 आला पाहिजे. तर बघा आपण याचे फॅक्टर समजा केलेच तर 24 चे आपल्याला असे फॅक्टर पाहिजे का 2 आला पाहिजे तर 6 4 जा. बघा मायनस आपल्याला पाहिजे म्हणून याला मायनस करा ग्रेटर नंबरला आणि स्मॉलर नंबरला प्लस करा म्हणजे मायनस 6 प्लस 4 म्हणजे की झाला तो मायनस 2. बघा इथं माझा x मायनस 6 अदर ब्रॅकेट मध्ये x प्लस 4 इज इक्वल टू 0. देअरफॉर x इज इक्वल टू 6 मायनस होता राईट साइडला जाताना तो प्लस आणि इथे लक्षात घ्या x इज इक्वल टू मायनस 4 म्हणजे निगेटिव्ह नंबर आपण कन्सिडर करत नाही. तर बघा x इज इक्वल टू 6 म्हणजे निशा किती दिवस घेणार आहे ते वर्क अलोन करण्यासाठी म्हणजे बघायला गेलं तर 6 दिवस आणि याच्यामध्ये 6 प्लस 2 म्हणजे हा घेणार आहे 12 days. म्हणजे लक्षात घ्या निशू टेक 6 days. बघा 6 days complete to work alone and Pintu take x plus 6 is equal to 6 plus 6 म्हणजे 12 days complete to the work alone. बघा क्वेश्चन नंबर 9. if 460 is divided by natural number. बघा 460 ला डिवाइड झाले कशा डिवाइड झाले तर नॅचरल नंबर ने. क्वोशंट इज अ 6 more than 5 times the divisor and the remainder is 1. find the quotient and divisor. तर बघा आपण इथे कन्सिडर करू
लेट डिवायझर बी एक्स. डिवायझर काय आपल्याकडं एक्स आहे. पुढची कंडिशन आहे का क्वेश्चन इज, जो क्वेश्चन आहे आपल्याकडे, क्वेश्चन कसा आहे, क्वेश्चन 6 इज अ मोर दॅन 5 टाइम ऑफ डिवायझर. बघा डिवायझरला तुम्ही एक्स कन्सिडर केलंय, तर क्वेश्चन बघा, क्वेश्चन कसा आहे 6 मोर दॅन, 6 ने तो कसा आहे जास्त आहे म्हणून +6. 5 टाइम ऑफ डिवायझर, बघा डिवायझरला तुम्ही एक्स कन्सिडर केलाय आणि 5 टाइम ऑफ डिवायझर म्हणजे 5 टाइम ऑफ डिवायझर मोर दॅन 6, म्हणजे क्वेश्चनची कंडिशन आपल्याकडे बनली आहे 5x + 6. त्यानंतर बघा रिमाइंडर, बघा तुम्हाला एक रिमाइंडर दिलाय, रिमाइंडर आहे 1 आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय क्वेश्चन अँड डिवायझर. बघा तुम्हाला 460 जो आहे 460 ला आपण कशाने डिवाइड केलेला आहे नॅचरल नंबरने, म्हणजे कोणता डिवायझर असेल त्या x ने केलेलं आहे. तर लक्षात घ्या म्हणजे आपल्याकडे 460 जो आहे तो कोण आहे डिव्हिडंड, डिव्हिडंड आहे आपल्याकडे 60. तर आपल्याकडे आपल्या लहानपणाचा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इनटू क्वेश्चन प्लस रिमाइंडर. बघा अशा पद्धतीने हा फॉर्म्युला, फक्त आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करायची आहे. बघा डिव्हिडंड आहे आपल्याकडे 460 इज इक्वल टू डिवायझर, बघा डिवायझरला तुम्ही x कन्सिडर केला आहे, क्वेश्चन बघा 5x + 6 प्लस रिमाइंडर आलेला आहे 1. तर बघा इथं 460 इज इक्वल टू x * 5x म्हणजे 5x चा स्क्वेअर प्लस x * 6 6x + 1. इथे बघा 5x² + 6x + 1 मायनस 460 इज इक्वल टू 0. लेफ्ट साइडला 460 आहे, आपण राईट साइडला -460 गेला. इथं बघा 5x² + 6x, बघा इथं 1 - 460 म्हणजे -459 इज इक्वल टू 0. तर बघा आपण याला फॉर्म्युला मेथडने याला सॉल्व्ह करूया. बघा इथे कंपेअरिंग जर केलं आपण ax² + bx + c, तर a ची व्हॅल्यू बघा 5, b ची व्हॅल्यू 6 आणि c ची व्हॅल्यू आपल्याकडे जी आहे ती आहे -459. बघा त्यानंतर x इज इक्वल टू -b प्लस मायनस √ b² - 4ac अपॉन 2a. आपण इथे फॉर्म्युला अप्लाय केलाय. बघा त्यानंतर बघा x इज इक्वल टू मायनस b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 6 प्लस मायनस √ बघा b² म्हणजे 6 चा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यू 5 आणि c जो आपल्याकडे आहे तो आहे -459 अपॉन 2 * a म्हणजे 5. इथे बघून घ्या फक्त b ची व्हॅल्यू, a ची आणि c ची व्हॅल्यू आपण फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट अप केलेली आहे. खाली 2 व्हॅल्यूज आहे, इथे a ची व्हॅल्यू आणि या ठिकाणी सुद्धा आपण b ची व्हॅल्यू इथे पुट अप केलेली आहे. बघा x इज इक्वल टू बघा -6 प्लस मायनस √ इथे बघा 6 चा स्क्वेअर जो आहे तो 36, इथे बघा मायनस मायनस प्लस, त्यानंतर आपल्याला मल्टिपल करायचे 4 * 5 * 459 यांचं मल्टिपल आहे आपल्याकडे 9180 अपॉन 2 5 10. त्यानंतर बघा x इज इक्वल टू -6 प्लस मायनस √ या दोघांची आता ऍडिशन करा. बघा इथे आला 6, इथे 8 प्लस 3 11, इथे पुन्हा कॅरी 1 म्हणजे 1 + 1 2, इथे लक्षात घ्या 9 म्हणजे 9216 डिवाइड बाय 10. तर x इज इक्वल टू -6 प्लस मायनस √ 9216. 9216 चा आपल्याकडे रूट आहे 96 डिवाइड बाय 10. तर आता इथे लक्षात घ्या, आता याचा रूट काढलाय आपण, तर मग इथे रूट टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. म्हणजे 96 चा स्क्वेअर जो आहे तो आहे 9216. इथे बघा x इज इक्वल टू -6 प्लस 96 डिवाइड बाय 10. इथं या साइडला x इज इक्वल टू प्लस मायनस होता म्हणून आपण वेगवेगळं करतोय -6 - 96
अपॉन 10. बघा त्यानंतर लास्ट स्टेप x इज इक्वल टू 96 मायनस 6 म्हणजे 90 अपॉन 10. इथं लक्षात घ्या x इज इक्वल टू -6 मायनस 96. याचा आन्सर येईल आपल्याकडं 102 मायनस 102 अपॉन 10. म्हणजे बघा 0 विल गेट कॅन्सल. तर x इज इक्वल टू 9. इथं x इज इक्वल टू मायनस 10.2. त्याचा निगेटिव्ह आन्सर आपण कन्सिडर करत नाही. बघा x इज इक्वल टू किती आला आपल्याकडं 9. x आपण कोणाला कन्सिडर केला आहे डिवायझरला. आणि आपल्याला काय पाहिजे आता क्वेश्चन. बघा इथं आपण आता x आला म्हणजे आपल्याकडे कोण आहे हा डिवायझर. त्यानंतर बघा आपण क्वेश्चन फाइंड आउट करू. क्वेश्चनची टर्म काय होती 5x + 6 इज इक्वल टू 5 इंटू x ची आलेली व्हॅल्यू 9 प्लस 6 5 इंटू 9 म्हणजे 45 प्लस 6 म्हणजे 45 प्लस 6 म्हणजे 51. अशा पद्धतीने आपल्याकडे डिवायझर आलेला आहे 9 आणि क्वेश्चन आलेला आहे 51. बघा लास्ट क्वेश्चन नंबर 10. आपल्याला हा एक ट्रॅपेझियम दिलेला आहे. ट्रॅपेझियम मध्ये बघा आपल्याला जे पॅरलल लाईन आहे AB आणि DC. AB दिलेला आहे x आणि जो DC जो आहे तो आहे 2x + 1 आणि जी हाईट आहे ती हाईट आहे x - 4 आणि BC तुम्हाला दिला x - 2 आणि एरिया त्यांनी आपल्याला देऊन ठेवलेला आहे. एरिया आपल्याला त्यांनी दिलेला आहे 33. तर आपली एक ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. लक्षात घ्या एरिया ऑफ स्क्वेअर ABCD म्हणजे ट्रॅपेझियमचा एरिया आहे 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल लाईन. बघा सम ऑफ पॅरलल लाईन म्हणजे AB अँड CD इंटू हाईट. हाईट आहे आपल्याकडे AM. बघा इथं एरिया तुम्हाला दिलेला आहे त्यांनी 33 इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट. बघा इथं AB ची व्हॅल्यू तुम्हाला दिसते x प्लस CD 2x + 1 इंटू AM म्हणजे हाईट x - 4. त्यानंतर बघा हा जो डिवाइडचा 2 आहे इथं आपण मल्टिपलला लिहू 33 इंटू 2 म्हणजे 66 इज इक्वल टू 1 ने जर समजा या ब्रॅकेटला मल्टिपल केलं तर आन्सर तेच असणार आहे. म्हणून बघा 2x + 1x 3x + 1 आणि इकडे बघा x - 4. बघा इकडे 66 इज इक्वल टू इथे ब्रॅकेटने आपल्याला ब्रॅकेटला मल्टिपल करायचं आहे 3x इंटू x म्हणजे 3x चा स्क्वेअर मायनस 3 4 12x. बघा आता प्लस 1 ने मल्टिपल करा 1 इंटू x 1x आणि 1 4 4. इथे बघा 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस x मायनस 11x मायनस 4. हा इकडे लेफ्ट साइडला प्लस 66 आहे राईट साइडला त्यांना मायनस 66 इज इक्वल टू 0. इथे बघा 3x चा स्क्वेअर. बघा इथे आपल्याला 4 ला मल्टिपल लावायची किती केलं आपण 11x मायनस 11x मायनस 4 आणि मायनस 66 म्हणजे हा झाला आपल्याकडे मायनस 70 इज इक्वल टू 0. बघा आता इथं 3 आणि मायनस 70 म्हणजे 3 इंटू मायनस 70 म्हणजे तो होईल मायनस 210. या 210 चे आपल्याला असे फॅक्टर द्या की मायनस 11 आलं पाहिजे. बघा इथं 21 इंटू 10 मला मायनस 11 पाहिजे म्हणून इथं मायनस करू आणि याला प्लस म्हणजे मायनस 21 प्लस 10 म्हणजे मायनस 11. तर बघा आपल्याकडे फॅक्टर 3x स्क्वेअर मायनस 21x प्लस 10x मायनस 70 इज इक्वल टू 0. बघा त्यानंतर आपण काय करू खालच्या स्टेपला इथे 3x कॉमन काढा म्हणजे x मायनस 3 7 जार प्लस इथे 10 कॉमन काढा म्हणजे 10 7 जार इज इक्वल टू 0. बघा आपल्याकडे दोन ब्रॅकेट जे आहेत ते दोन ब्रॅकेट सेम आलेले आहेत. ब्रॅकेट आता ब्रॅकेट मधलं एकदा लिहा म्हणजे x मायनस 7 बघा मी इथे एकदा लिहून घेतलेला आहे आणि त्यानंतर ब्रॅकेटच्या बाहेरची टर्म म्हणजे 3x प्लस 10. बघा 3x प्लस 10 इज इक्वल टू 0. therefore x इज इक्वल टू 7. तो मायनस 7 आहे राईट साइडला जाताना प्लस 7 ऑब्लिक 3x इज इक्वल टू मायनस 10 प्लस 10 चा राईट साइडला जाताना मायनस 10 म्हणजे x इज इक्वल टू मायनस 10 अपॉन 3. निगेटिव्ह आन्सर आपण घेत नाही म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे x ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे 7. तर बघा x ची व्हॅल्यू 7 आल्यानंतर त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलंय
तर त्या व्हॅल्यू आपण प्रत्येकात एक्स ची व्हॅल्यू पुटअप करायची आणि त्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून घेणार. बघा आपण एक्स काढलाय तर आपल्याला त्यांनी फाइंड आउट करायला लावलाय एबी. तर बघा एबी, तर एबी ची बघा एबी ला आपण काय कन्सिडर केलं होतं इथं एक्स. तर आपल्याकडे एक्स ची व्हॅल्यू किती आहे ती 7. म्हणजे एबी आपल्याकडे किती आलेला आहे 7. एबी नंतर बघा आपल्याला सीडी फाइंड आउट करायचा आहे. सीडी इज इक्वल टू 2x प्लस 1 इज इक्वल टू 2 ब्रॅकेट. बघा x ची व्हॅल्यू 7 प्लस 1 therefore CD इज इक्वल टू 2 7 जा 14 14 प्लस 1 15. बघा आपल्याकडे AB आला म्हणजे AB इथे 7 CD 15. त्यानंतर AD आणि BC. बघा हे दोघं AD इज इक्वल टू BC. BC ची व्हॅल्यू बघा x मायनस 2. x मायनस 2 बघा x ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 7 मायनस 2. तर देअरफॉर AD इज इक्वल टू BC इज इक्वल टू 5. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळ्या साइडच्या जे व्हॅल्यू आहेत त्या इथे आपण फाइंड आउट केल्या.